कधीतरी मस्त असं गोड काहीतरी खावं असं वाटतं. कधी उपवास असतो, नैवेद्यासाठी आपल्याला गोडाचं बनवायचं असतं. कधी कोणी पाहुणे आले तर काय गोडाचं बनवावं हे सुचतच नाही. मग हा शिरा नक्की ट्राय करून पहा. गूळ घालून केलेला हा पौष्टिक शिरा मस्त मऊसूत लुसलुशीत तयार होतो आणि विशेष म्हणजे अगदी झटपट तयार होतो. हाताखालच्या साहित्यांमध्ये हा तयार होतो, यामुळे खूप जास्त तामझाम करायची सुद्धा गरज नाही. लहान मुलांसाठी तर हा एक पौष्टिक आहार आहे. थंडी असेल तर गूळ घालून केलेला हा शिरा आवर्जून मुलांना आणि घरातल्यांना खाऊ घालावा. पचायला हलका फुलका असणारा हा शिरा आपल्या महाराष्ट्रामध्ये 90% लोकांना तर आवडतोच. पण तुम्ही कधी असा गूळ घालून केलेला शिरा टेस्ट केलाय का हो? अगदी मस्त हा टेस्टला लागतो. तुम्ही साखर घालून केलेला रवा असेल ना, तो विसरून जाल, इतका टेस्टी तयार होतो. तसे तर शिरा खाण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्राला पूर्वीपासूनच लागलेली आहे. त्याची काहीतरी कारणच आहेत. ही कारणं मी तुम्हाला पुढे जाऊन व्हिडिओच्या दरम्यान शिरा खाण्याचे फायदे नक्कीच सांगेल. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला एखादं भांडं गॅसवरती चढवायचं आहे. गॅसची फ्लेम चालू केली. आता एखादी कढई किंवा तुम्ही इथे पातेलं घेऊ शकता. यामध्ये आपण गूळ घालूयात. तर इथे मी अर्धा कप भरून गूळ घेतला. गुळाच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हा रेशो अगदी सिंपल आहे. अर्धा गूळ आणि दुप्पट आपल्याला त्याच्या पाणी घ्यायचं आहे. अर्धा कप गूळ होता, तर यासाठी मी 1 कप भरून इथं पाणी घेतलेलं आहे. पाणी घालून पूर्ण गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर हा गूळ मी चिरून घेतला होता, यामुळे हा पटकन मेल्ट होईल. पण जर तुम्ही असेच खडे ठेवलेत ना, तर मग गूळ शिजायला लागेल आणि याचा पाक होण्याची शक्यता असते. यामुळे काय करायचं, शक्यतो गूळ चिरून घ्या किंवा मग तुम्ही खिसून घेतलात तरी सुद्धा चालेल. तर इथे बोलता बोलता गूळ संपूर्णपणे विरघळलेला आहे. आता गॅसची फ्लेम इथं मी बंद केली. गुळाचं पाणी करून झालं. आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजण्यासाठी इथे मी पाव कप भरून तूप घेतलंय. तुपाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर यापैकी 2 मोठे चमचे भरून तूप मी कढईमध्ये घातलं. कढईमध्ये घातलेलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर जितका आपण गूळ घेतला होता तितकाच रवा घ्यायचा, म्हणजे गोडीला अगदी व्यवस्थित होतो. अर्धा कप भरून आपण गूळ घेतला होता, तर अर्धा कप भरूनच इथे रवा घेतलाय. तर शक्यतो जेव्हा आपण गुळाचा शिरा करतो ना, यावेळेस थोडासा जाड असणारा रवा इथं घ्यायचा आहे, म्हणजे अगदी मऊसूत आणि तितकाच तो दाणेदार असा शिरा तयार होतो. आता रवा भाजता भाजता आपण ड्रायफ्रुट्स सुद्धा कट करून घेऊया. तर ड्रायफ्रुट्समध्ये मी इथे मनुके घेतलेत, पिस्ता, बदाम आणि काजू असे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा एखादा दुसरा यामधले ड्रायफ्रुट्स नसतील किंवा विदाऊट ड्रायफ्रुट्स सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर इकडे रवा भाजता भाजता माझा सुका मेवा सुद्धा चांगला कट करून झालेला आहे. तर खूप पातळ असे काप करायचे नाही, थोडेसे असे जाडे ठेवले की दाताखाली आल्यावरती छान चव लागते. सुका मेवा कट करून झाला तोपर्यंत इकडे अर्धवट रवा सुद्धा भाजला गेलेला आहे. आता पुन्हा आपण यामध्ये तूप घालूयात. तर उरलेल्या तुपापैकी आणखीन 1-2 चमचे यामध्ये घालूयात आणि हे उरलेलं जे तूप आहे ना, ते आपण ड्रायफ्रुट्स तळण्यासाठी ठेवूयात. तर इथे तडका पॅनमध्ये मी तूप काढून घेतलं. हलकंसं तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रुट्स घालूयात आणि थोडेसे तळून घेऊयात. जर तुम्हाला तळून घेतलेला सुकामेवा आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा घालू शकता. पण असा थोडासा क्रंची असला ना की मग शिऱ्यामध्ये छान लागतो. रंग बदलू न देता सुकामेवा अगदी 1 मिनिटभरामध्ये चांगला तळला गेलेला आहे. गॅसची फ्लेम मी इथं बंद केली. सुकामेवा तळून झालेला आहे, गुळाचा पाक करून झालाय. आता एकदा रवा चांगला भाजला आहे की नाही हे चेक करून घेऊ. तर इथे रवा सुद्धा अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. पूर्वीपेक्षा रव्याचा रंग आणखीन जास्त थोडासा डार्क वाटतोय. बदामी रंगाचा हा रवा झालेला आहे. आता यामध्ये गुळाचं तयार करून ठेवलेलं पाणी आपल्याला घालायचं आहे. पण हे पाणी घालत असताना ते गरम आहे याची खात्री करून घ्यायची. जर थंड झालं असेल तर पुन्हा हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता हे गाळूनच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याचं कारण असं की गुळामध्ये थोडेफार खडे असू शकतात, यासाठी हे पाणी आपल्याला गाळून यामध्ये घालायचं आहे. एकदा पाणी घातलं की पटकन हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी न घालत आपल्याला संपूर्ण पाणी एकाच वेळेस घालायचं, म्हणजे अजिबात गुठळ्या होत नाहीत. पाणी घातलं की पटकन हे मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या अजिबातच होणार नाही. आता जसं जसं तुम्ही हे शिजवत जाल तसं तसं रवा पूर्ण हे पाणी शोषून घेईल. एकदा मिक्स झालं, यामधल्या गुठळ्या संपूर्णपणे मोडल्या गेल्या की पटकन यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करायची. तर अंदाजे 1-2 मिनिटांसाठी मी हे झाकण ठेवलं होतं. तर रवा शिजतोय, इथे 2 मिनिट झालेले आहेत. बरोबर 2 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलं. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी या रव्याने शोषून घेतलेलं आहे. मस्त
मऊसूत सुद्धा झालाय आणि याचबरोबर मस्त रवाळ सुद्धा दिसतोय. जितका मी तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगितला अगदी परफेक्ट असा अंदाज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स सोबत तूप सुद्धा आहे. जर तुम्ही ड्रायफ्रुट्स आधीच तळून घेतले असतील तर या स्टेजला 1 चमचाभर तूप घालायचं, म्हणजे मस्त मऊसूत सुद्धा हा शिरा तयार होतो आणि याचबरोबर छान चकाकी सुद्धा येते. आता इथे जायफळची पूड किंवा इलायचीची पूड तुम्ही इथे घालायची, म्हणजे स्वाद छान येईल. घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे, पण तरी सुद्धा अजून इथे आपला शिरा तयार झालेला नाही, कारण यानंतरची महत्त्वाची स्टेप म्हणजे एकदा शिरा व्यवस्थित मिक्स करून झाला की लगेच यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी हा शिरा आपल्याला असाच वाफवत ठेवायचा आहे. याला चांगली वाफ बसली की मस्त मऊसूत असा हा शिरा तयार होतो आणि मस्त फ्लेवरफुल हा लागतो. गूळ घालून केलेला हा पौष्टिक शिरा अगदी झटपट, मऊसूत आणि तितकाच मोकळा तयार झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासूनच हा शिरा बनवला जातो. याचं कारण असं, शिरा पचण्यासाठी हलका फुलका असतो. जर गूळ घालून केला तर तो आणखीन पौष्टिक बनतो. म्हणूनच शस्त्रक्रिया झाल्यानंतर, प्रसूतीनंतर किंवा अशक्तपणा आला असेल कोणाला, आजारी असेल तर आवर्जून शिरा बनवला जातो. तूप घालून केलेला शिरा, केसर, वेलची, सुकामेवा घालून केलेला शिरा नक्की शरीरासाठी आरोग्यदायी आहे. यामुळे साखरेऐवजी शक्यतो गुळाचा शिरा आठवड्यातनं एकदा तरी घरामध्ये नक्की ट्राय करून पहा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खात राहा.